पवित्र देवमाते, आम्ही तुझ्या आश्रयास आलो आहोत. आमच्या अडचणी, आमच्या विनंत्या एव्हरू नकोस. हे धन्य व वैभवशाली कुमारी, सर्व संकटापासून तू आमचा सदैव बचाव कर. हे सदासाईनी माते, तुझे नाव श्रद्धाजनक आहे. हे प्रिय माते, मला सहाय्य कर. मनोभावे देवाची भक्ती व सेवा करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. सदैव प्रार्थना करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. कामवासनेचा मोह टाळण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वाईट सवयी सोडून देण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जागतिक मोह, वाईट संगत, अश्लील पुस्तके व चित्रपट यांचा नेटाने प्रतिकार करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वारंवार भक्तिभावाने भाकररूप ख्रिस्त स्वीकारण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. माझे ख्रिस्ती कर्तव्य व जीवनावस्थेची जबाबदारी पार पाडण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जीवनात अडीअडचणींना सहनशीलतेने व नम्रतेने तोंड देण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. आजार, दुःख व गरिबी यांच्याशी मुकाबला करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. माझ्या मनपरिवर्तनाचा निर्धार तडीस नेण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. तुझा सन्मान व धावा करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. इतरांना तुझा सन्मान व धावा करण्यास तुझ्याकडे वळविण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. मरणावेळी अनंत जीवनात प्रवेश मिळविण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जीवनाच्या शेवटच्या घटकेला प्रभूचे संरक्षण मिळविण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून सदासाईनी माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ व दयाळू देवा, मानवाला सहाय्य करण्यासाठी पवित्र कुमारी मरियेने आपल्या एकुलत्या पुत्राची माता व्हावे असे तू योजलेस. तिच्या मध्यस्थीने आम्ही पापप्रसंगापासून दूर राहावे, शुद्ध हृदयाने तुझी सेवा करावी म्हणून प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही विनंती करतो. तथास्तु. नवदिन भक्तीची प्रार्थना. हे सदासाईनी माते, मी तुझ्या पायांपाशी आलो आहे. मी पापी आहे, तुझ्यावर माझी दृष्टी वळव. तू माझा आधार आहेस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे दयावंत माते, माझ्यावर दया कर. तू पाप्यांची आशा व आश्रयस्थान आहेस असे सर्व लोक तुला संबोधितात. तू माझे आशास्थान व आश्रयदाती हो. येशूची भक्ती करण्याकरिता मला सहाय्य कर. तुझा हात माझ्यापर्यंत लांब कर. मी फार पापी असल्यामुळे सर्वस्वी तुझ्या स्वाधीन होते. तुला माझे जीवन वाहते व तुझी कायमची सेविका होते. मी ईश्वराची करुणा फाकून आभार मानते. तुझ्या वात्सल्यावर माझा विश्वास असल्यामुळे शाश्वत मुक्तीबद्दल मला आशा वाटते. दुर्दैवाने पूर्वी पुष्कळ वेळा मी पापात पडले, कारण मी तुझा आश्रय घेतला नव्हता. आता मी प्रतिज्ञा करते की तुझ्या मदतीने मी यापुढे मोहाला जिंकीन. या कामी तू मला सहाय्य करशील अशी मला आशा आहे. मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करते. यदाकदाचित माझ्यावर पापात पडण्याचा प्रसंग आला व मी तुझा धावा करण्यास विसरले तर माझा आत्मा हरवेल. म्हणून तुझ्या कृपेची मी याचना करते. मला तुझी कृपा मिळणे आवश्यक आहे. दुष्ट शक्तीच्या हल्ल्यात तूच माझे आश्रयस्थान आहेस. हे मरिये, तू मला सहाय्य कर. सदासाईनी माते, ईश्वरापासून दूर होण्याचे दुर्भाग्य माझ्यावर येऊ देऊ नकोस. तथास्तु. सदासाईनी माते, तुझ्या मुलासाठी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझे उदराचे फळ येशू. सदासाईनी माते, तुझ्या मुलासाठी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझे उदराचे फळ येशू. सदासाईनी माते, तुझ्या मुलासाठी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझे उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, दुःखितांना मदत कर, दुर्बलांना सहाय्य कर, शोकग्रस्तांना आनंदित कर, लोकांसाठी प्रार्थना कर, धर्मगुरूंचा कैवार घे, ईश्वरी कार्यास वाहून घेतलेल्या सर्व भगिनींची मध्यस्थी हो. तुझा धावा करणाऱ्या सर्वांना तुझे सहाय्य लाभो.
तुला आमची माता व आश्रयदाती नेमले आहेत. दुःखात व गरजात तू आम्हाला सहाय्य कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू, तू आपली माता मरिया हिला आम्हासाठी सदासैनी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तसबिरीला आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हाला तुझ्या तारणाचे अक्षय फळ प्राप्त हो, ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्मेच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू याच्या ख्रिस्ताद्वारे करतो. तथास्तु. जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरविलीस असे कोणी कधी ऐकले नाही. हे तू ध्यानात घे. हे परमश्रेष्ठ कुमारी आणि माते, तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव घेते, तुझ्याजवळ येते आणि तुझ्या पुढे उभी राहते. हे देवपुत्राचे माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर. तथास्तु. भाकररूप ख्रिस्तदर्शन प्रसंगीच्या प्रार्थना. हे दयाळू प्रभो, तुझे उपकार अगणित आहेत, तुझ्या चांगुलपणास मर्यादा नाहीत. तू आश्चर्यजनकरित्या आपल्या लोकांमध्ये वस्ती करतोस. तू सदैव जगाच्या अंतापर्यंत तुझ्या मंगल उपस्थितीने व प्रेममय आस्थेने आम्हाला मार्गदर्शन कर. आमच्या जीवनमार्गावर प्रभावी लक्ष ठेव. सर्व प्रकारच्या अडचणी, संकटे व पाप ह्यापासून आम्हाला सुरक्षित ठेव, म्हणजे जगात आम्हाला नेहमी तुझ्याबरोबर तुझ्यामध्ये निवास लाभेल व अनंत जीवनाच्या वस्तीस्थानात तुझा संगतीचा लाभ मिळेल. तथास्तु.
पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय पॅरिशनर्स, आज मला खूप आनंद होत आहे, कारण फार दिवसानंतर मी तुमच्यासमोर येत आहे आणि ही मिसा अर्पण करीत आहे. आपला सण आलेला आहे त्या रविवारी आणि त्या दृष्टीने आपल्या पॅरिसच्या युवकाने पुढाकार घेऊन ही मिसा आपल्याला पोचवत आहेत. त्या सगळ्या आपल्या युवकांचे मी आभार मानत आहे आणि आपल्याला चांगलं प्रवचन लाभावं यासाठी मी फादर मायकल जीना बोलावलेलं आहे आणि ते आपल्याला मराठीमध्ये प्रवचन देतील आणि थोडक्यामध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा प्रवचन देतील. आपण एक पॅरिश आहोत. आपलं पॅरिश इंग्लिश आणि मराठी आणि इंग्लिशचं बनलेलं आहे आणि म्हणून आपण भेदभाव करत नाही. सगळ्यांना आपण सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रिय बंधू भगिनींनो, स्वागत केल्याबद्दल धन्यवाद. ख्रिस्त राजाचा आपण सण साजरा करणार आहोत. राजा म्हटला म्हणजे राजकारण आलं. जर चांगला राजा असेल तर सगळीकडे चांगलं राजकारण होईल, सगळ्यांना न्याय मिळेल. आणि त्यासाठी वास्तविक हा आपण सण साजरा करत आहोत. आपल्या पॅरिसचा सण हा ख्रिस्त राजाचा सण आहे. म्हणून तुम्हा पॅरिशनरची ॲडेड रिस्पॉन्सिबिलिटी आहे. यू आर सपोज टू प्रे टू क्राइस्ट द किंग हू विल ब्रिंग द किंगडम ऑफ गॉड not only in the parish but all around us. So let us prepare ourselves to take part into this 3-day novena आणि रविवारी सणाचा दिवस. Let us pray that really Christ's kingdom of God may come in the midst of us and we all may cooperate with Christ to bring about this kingdom. And you will realize that we fail a lot with regard to this duty of ours. आपण बऱ्याच वेळेला देवाचं राज्य नव्हे तर सैतानाचं राज्य आणण्यासाठी बऱ्याच वेळेला आपण मदत करतो आणि त्याबद्दल आज आपण स्मरण करू, परमेश्वराची क्षमा मागू आणि ह्या मिसा बलिदानात भाग घेण्यासाठी आपण पात्र होऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐकईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी प्रभू ख्रिस्ताद्वारे प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकाळी जीवनाकडे नेवो.
आपण प्रार्थना करूया. हे सर्व चांगुलपणाच्या उगमा, एक निष्ठेने तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर, कारण तुझ्या सेवेतच आम्हाला चिरंतन आनंद आहे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन. मी स्वतः योहानने पाहिले तो स्वर्गात दार उघडलेले मला दिसले, आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्याबरोबर बोलणाऱ्या कर्णाच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी ह्यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन. लागलीच मी त्या आत्म्याने संचरित झालो. तो पहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते, आणि त्या राजासनावर कोणी एक बसलेला होता. जो बसलेला होता तो दिसण्यात योसेफ आणि सारधी या रत्नांसारखा होता. राजसनाभोवती दिसण्यात पाचूसारखे मेघधनुष्य होते. राजसनाभोवती 24 आसने होती, आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्र परिधान केलेले आणि डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले 24 वडीलजण बसलेले होते. राजसनाच्या आतून विजा, वाणी आणि मेघगर्जना निघत होत्या. पेटलेल्या 7 मशाली राजसनापुढे जळत होत्या. त्या देवाचे 7 आत्मे आहेत. राजसनापुढे स्फटिकासारखा जणू काही काचेचा समुद्र होता. राजसनाच्या मध्यभागी व राजसनाच्या 4 बाजूस पुढे आणि मागे अंगभर डोळे असलेले 4 प्राणी होते. पहिला प्राणी सिंहासारखा होता, दुसरा बैल यासारखा होता, तिसरा माणसाच्या तोंडासारखा, आणि चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. त्या 4ही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते, आणि पवित्र 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 जो होता, जो आहे आणि जो येणार, तो सर्वसमर्थ प्रभुदेव, असे ते रात्रंदिवस म्हणतात. ते कधीच थांबत नाहीत. राजसनावर बसलेला जो युगायुग जिवंत आहे, त्याचा जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान आणि उपकारस्तुती करतात, तेव्हा तेव्हा ते 24 वडीलजण राजसनावर जो बसलेला आहे त्याच्या पाया पडतात. तो युगानयुग जिवंत त्याला नमन करतात आणि मुकुट राजसनापुढे ठेवून म्हणतात, हे प्रभो आमच्या देवा, गौरव, सन्मान आणि सामर्थ्य यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केलेस. तुझ्या इच्छेने ते झाले आणि अस्तित्वात आले. हा प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर आहे. परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा, त्याच्या थोरवीबद्दल त्याची स्तुती करा. प्रतिसाद. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर आहे. कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा, सतार आणि वीणा वाजवून त्याचे स्तवन करा, तंतू वाद्य आणि बासरी वाजवून त्याचे स्तवन करा. प्रतिसाद. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर आहे. खणखणणारे टाळ वाजवून त्याचे स्तवन करा, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा. प्रत्येक प्राणी परमेश्वराचे स्तवन करो, परमेश्वराचे स्तवन करा. प्रतिसाद. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर आहे. जयघोष.
हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास आणि ते मी मनापासून पाळावयास मला शिकव. प्रभू तुम्हा बरोबर असो. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. मग ज्या नाझरेत गावामध्ये येशू लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला. तेव्हा यशाया संदेष्टाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिले होते, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. त्याने मला पाठवले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका करावी, आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ द्यावा आणि या सगळ्यांची मी घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे, परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची मी घोषणा करावी. मग ग्रंथपट गुंडाळून तो आपल्या सेवकाला परत देऊन येशू खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खेळली. मग तो त्यांना म्हणू लागला, हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, फादर स्टॅन स्वामी हे एक जेजुईट धर्मगुरू आहेत. झारखंडमध्ये म्हणजे जमशेदपूरच्या जवळ तिकडच्या त्या आदिवासी भागामध्ये ते एक जेजुईट फादर म्हणून काम करत आहेत. आदिवासी लोकांसाठी ते कष्ट करत आहेत. गेले जवळजवळ 30 वर्ष त्यांनी आजपर्यंत त्या आदिवासींची सेवा केली आहे. आणि काय सेवा केलेली आहे तर हे आदिवासी लोक जे वनामध्ये राहतात, जे रानातल्या जी जमीन आहे त्या जमिनीवर आपला उपज घेतात, तिथे ज्या खाणी आहेत त्या खाणीमधून जे काही मिळेल त्यावर ते उपजीविका करतात. आणि पाणी ही सगळी निसर्गाने दिलेली संपत्ती ते वापरून आपलं जीवन जगत आहेत. पण काही वर्षापासून ह्या आदिवासी लोकांच्या विरुद्ध जे मोठे मोठे कारखानदार आहेत, खुद्द गव्हर्नमेंट सरकारसुद्धा आहे, ते ह्या आदिवासी लोकांच्या विरुद्ध जात आहे. ती जंगलं मोठ्या मोठ्या कारखानदारांना देऊन टाकतात आणि ते सगळी झाड तोड करून टाकतात. नदीचं पाणी मोठ्या मोठ्या कारखान्यांना देऊन टाकतात आणि ह्या आदिवासींना प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही. आणि अशा प्रकारे ह्या आदिवासींचे हाल चाललेले आहेत. मग त्यामुळे बरेचसे आदिवासी आपली रानं वनं सोडून शहरामध्ये येतात, मुंबईसारख्या शहरामध्ये येतात आणि काय जीवन जगतात. आपण पाहिलं त्या गेल्या कोरोनाच्या सुरुवातीला जे प्रवासी मजदूर गावी गेले बिहारमध्ये, झारखंडमध्ये, त्यांची अवस्था आपण पाहिली की ह्या शहरामध्ये ते काम करत होते, पण जेव्हा ते घरी जायला निघाले तेव्हा त्याला खायला अन्न मिळत नव्हतं, जायला त्यांना बसेस मिळाल्या नाहीत.
पायी हजारो मैल त्याने प्रवास केला. ही ती गत त्या आदिवासी लोकांची झालेली आहे. तर त्यांच्या हक्कासाठी फादर स्टॅन स्वामी झगडत होते. फादर स्टॅन स्वामी हे स्वतः वकील झालेले होते आणि वकील म्हणून कोर्टामध्ये या आदिवासी लोकांच्या केसेस ते लढवायचे. सरकारने हे आदिवासी लोक मोर्चे काढतात, विरोध करतात म्हणून त्यांना नक्षलवादी ठरवून तुरुंगामध्ये सुद्धा टाकलं होतं. अशांच्या केसेस लढवून हे स्टॅन स्वामी त्यांना सोडवण्याचं काम करत होते. गेली 30 वर्ष त्यांनी हे काम केलेलं आहे. आज त्यांचं वय किती झालेलं आहे? कुणी वाचलंय? 83 वर्षाचं वय झालंय त्यांचं. आणि अशा अवस्थेमध्ये आज सरकारने त्यांना पकडून तुरुंगामध्ये टाकलेलं आहे. ते काम कुठे करत होते? जमशेदपूर जवळ झारखंडमध्ये. त्यांना कोणत्या तुरुंगात आणून टाकलेलं आहे? महाराष्ट्रातल्या तलोजा ह्या नावाच्या एका तुरुंगामध्ये त्यांना आता आज आणून टाकलेलं आहे. काय आरोप आहे त्यांच्यावर? की हे माओवादी आहेत, नक्षलवादी आहेत, कम्युनिस्ट आहेत, हे उठाव करण्यासाठी तयारी करत आहेत आणि म्हणून त्यांना आज त्या तुरुंगामध्ये टाकलेलं आहे. प्रिय बंधू भगिनीनो, तुरुंगात शिरल्यानंतर त्यांचा हात थरथरतो. ग्लास पाण्याचा धरून ते पाणी सुद्धा पिऊ शकत नाहीत आणि म्हणून त्यांनी मागणी केली की मला एक स्ट्रॉ द्या पाणी पिण्यासाठी. तुरुंग अधिकाऱ्याने त्यांना काय उत्तर दिलं असेल? ही केस आम्ही कोर्टामध्ये सादर करू, 20 दिवसांनी त्याचा निकाल लागेल की तुम्हाला स्ट्रॉ द्यायचा की नाही द्यायचा. हा न्याय आहे? हे सत्य आहे? प्रिय बंधू भगिनीनो, ह्या फादर स्टॅन स्वामीच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर अशी एक केस ठेवतो की ज्या ठिकाणी आज आपल्या देशामध्ये न्याय नाही, विशेषतः गोरगरिबांवर अन्याय होतो आणि ते उपाशी मरत आहेत. जे त्यांच्यासाठी झगडतात त्यांना देखील तुरुंगामध्ये अवैधपणे बेकायदेशीरपणे टाकलं जातं. तुम्ही अर्णव स्वामीबद्दल ऐकलं असेल, ते ऐकलंय, पण स्टॅन स्वामीबद्दल नाही ऐकलं. कारण अर्णव स्वामी म्हणजे मोठा हिरो ना. काय झगडतो तो, काय बोलतो, काय सगळ्यांना गार करून टाकतो. त्याच्यावर बऱ्याचशा केसेस झालेल्या आहेत. आणि आता एक केस की ज्या ठिकाणी त्याने त्याचं जे सेंटर बांधलं, रिपब्लिकन जे TV सेंटर बांधलं, तो बांधणारा त्याचे पैसे बुडवले, कोट्यावधी रुपये, आणि म्हणून त्याने आत्महत्या केली. आणि आत्महत्येच्या पत्रामध्ये अर्णव स्वामीचं नाव टाकलेलं आहे की ह्याने माझे पैसे बुडवले म्हणून मी आत्महत्या करत आहे. अशी केस झालेली आहे आणि त्या केसमुळे त्याला अटक झाली. पण अटक झाल्याबरोबर त्याला सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्ट सुद्धा लगेच निघालं. रात्रीच्या रात्री त्याची केस घेतली, केस ठरवली आणि त्याला लगेच जामीन सुद्धा दिला. म्हणजे एका म्हाताऱ्याला स्ट्रॉ देण्याच्या बाबतीत 20 दिवस लागले, पण त्याला सोडवण्यासाठी ओव्हरनाईट लगेच. हा न्याय आहे? प्रिय बंधू भगिनीनो, जर आपण आज बघितलं तर सुप्रीम कोर्ट सुद्धा न्याय देत नाही. सुप्रीम कोर्ट सुद्धा सरकार सांगेल त्याप्रमाणे निर्णय देते.
निवडणूक आयोग सुद्धा सरकारच्या धर्तीवर चालते. आज नाही मिळत नाही. बिहारची जर का तुम्ही बातमी वाचली तर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की आज 20 ठिकाणी निवडणूक आयोगाला पुन्हा मतमोजणी करावी लागत आहे, कारण गडबड केलेली आहे. सांगायचा मुद्दा प्रिय बंधू भगिनींनो, ही फक्त मी थोडी उदाहरणं देतो, परंतु आज आपल्या देशामध्ये न्याय नाही, कायद्याचं राज्य चालत नाही. आणि का हा विषय मी घेतला आहे? कारण आज तुम्ही ख्रिस्त राजाचा सण साजरा करण्यासाठी ही 3 दिवसाची तयारी करत आहात. ख्रिस्त राजाचा सण कशासाठी? तर ख्रिस्ताने देवाचं राज्य आपल्यामध्ये आणावं म्हणून. आणि देवाचं राज्य म्हणजे काय? देवाचं राज्य म्हणजे सत्य, न्याय आणि प्रीती यांचं राज्य. देवाचं राज्य म्हणजे समानता. गरीब श्रीमंत हा भेद नाही, आदिवासी आणि शहरवासी असा भेद नाही, तर सगळ्यांना सारखी संधी मिळेल, सारखं मानाचं जीवन जगायला मिळेल, अशा प्रकारचं राज्य स्थापन करणं, हे काम करण्यासाठी ख्रिस्त आलेला आहे. आणि म्हणून आपण त्याचा सण साजरा करत आहोत. तर हे कसं मिळेल? हे कसं येईल? आम्हाला त्यासाठी जागृत राहावं लागेल. समाजामध्ये काय चाललंय, राज्यामध्ये काय चाललं आहे, सरकारमध्ये काय चाललं आहे, हे बघून त्यासाठी आपल्याला झगडावं लागेल. विशेषतः तरुण मुलं मुली यांना आज मी आव्हान करतो की फक्त तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये बुडून राहू नका, केवळ आपलं करिअर करण्यामध्ये गुंतून जाऊ नका. समाजाकडे लक्ष द्या, राजकारणाकडे लक्ष द्या, आणि समाजामध्ये न्याय कसा येईल यासाठी जिकडे तुम्हाला थोडासा आवाज कसा उठवता येईल तो उठवण्याचा प्रयत्न करा. आणि तेच सांगण्यासाठी आज आपण हे 3 दिवसाचा नोवेना साजरा करत आहोत. उद्या आणखी आपण ऐकू, पण हेतू हाच असेल की ख्रिस्त राजाचं खरं राज्य, सत्याचं, न्यायाचं आणि प्रीतीचं राज्य आपल्यामध्ये आणण्यासाठी आपण सगळ्यांनी, बोळिंजकरांनी, आपण सगळ्या ख्रिस्ती लोकांनी त्या ख्रिस्ताचं राज्य आणण्यासाठी झटलं पाहिजे. त्यासाठी आपण काय करावं त्याचा आपण हे विचार या 3 दिवसामध्ये करूया. आमेन. My dear friends, we are preparing ourselves to celebrate the feast of Christ the King. King means one who brings kingdom of God in the midst of his people. And what is the kingdom of God? Kingdom of God brings peace. It brings love, truth, justice. And therefore, during these 3 days, we are going to examine, is there really the kingdom of God around us in our community, in our society, in our country? And you will realize that there is a lot to be done to bring God's kingdom in the midst of us. These days you may have heard about Father Stan Swami, a Jesuit priest working in Jharkhand near Jamshedpur for the Adivasis. Because Adivasis at the hands of big Karkhandar and at the hands of the government officials, they are starving. They are uprooted from their places and they go to the cities and they starve there. To bring justice to these Adivasis, Father Stan Swami is fighting. He is even fighting in the court for those Adivasis. And today he is 83-year-old. He is now last month imprisoned and he is brought to Maharashtra in Taloja prison and he is kept there. You know, he is put in a cell, chota cell, small room,
What is the size? 13 by 8 feet. And in that small cell, dirty one, 3 of them are dumped inside. And among those 3 is Father Stan Swami. In that same small room, there is a toilet and bathroom. He has to put up over there day and night. He has got Parkinson disease, and therefore he cannot hold a glass to drink water. Father Stan Swami requested to give a straw for drinking water. And answer was, you will have to wait for 20 days till the case will be heard by the judge and you will be allowed the straw to take. But whereas those who are rich, like Arnav Swami, they are given everything they want. They are even released from the prison overnight. Is this justice? No. And therefore, my dear friends, if you open your eyes, you will find that there is no kingdom of God around us. Even in Bolins, even in Vasai and Virar Mahanagar Palika, there is no justice. There is lot of bhrashtachar. And we are supposed to help Jesus to bring the kingdom of God in the midst of us. And for that, we will have to work. Especially the youth will have to be vigilant and make sure that they raise their voice against injustice and bring about the kingdom of God, which is full of peace, justice, and peace. Let us try to reflect over this theme for these 3 days of novena and see where God wants us to do something to bring His kingdom, the kingdom of Christ, the King whose feast we are celebrating on Sunday. विनंत्या आपले उत्तर. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. अखिल ख्रिस्त सभेची सेवा करणारे पोप फ्रान्सिस, आपले आर्चबिशप फेलिक्स, सर्व धर्मगुरू, व्रतस्थ ब्रदर्स व सिस्टर्स यांना ईश्वराची भरपूर कृपा लाभावी म्हणून आपण ख्रिस्त राजाकडे प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. आपले राजकीय व सामाजिक नेते यांनी जबाबदारपणे कार्य करून देशाच्या प्रगतीस हातभार लावावा म्हणून आपण ख्रिस्त सभेकडे प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. आज संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. प्रभू परमेश्वराने या कोरोना रोगापासून आपला बचाव करावा व जे या साथीत सापडले आहेत त्यांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण ख्रिस्त राजाकडे प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. आज जॅकी डिसूजा, लॉरेन मोंटेरो आणि जियाना डिसूजा आपला वाढदिवस साजरा करीत आहेत. तसेच आलेक्स आणि आयरिन रॉड्रिग्स हे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यांना प्रभूचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण ख्रिस्त राजाकडे प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. आमच्या श्रद्धामधील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. माझ्या
माझे व तुमचे बलिदान सर्व शक्तिमान पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही अर्पण केलेल्या या दानाद्वारे आमची तुझ्यावरील भक्ती वाढव आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास. त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस. म्हणून सर्व सृष्टिमंडळाकडून तुझे आज्ञापालन व्हावे, ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गातील संतांनी तुझे आभार मानावेत हा तुझा हक्क आहे. म्हणून सर्व दूतगणाबरोबर आम्ही सुद्धा तुझे आनंदाने सदा सर्वदा गौरव गीत गातो. प्रभू तो खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. सुमापावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व
पवित्र आत्मेच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, महागुरू फेलिक्स आणि इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत पौल, संत गोन्सालो गार्सिया, सर्व प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या साऱ्या साधू संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या संगतीत आम्ही तुझी स्तुती करावी व तुझा गौरव गावा, म्हणून हे प्रभो आम्हावर दया कर. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. जयकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. ख्रिस्ताची शांती.
हे देवाचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. करण्यास पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, येशूच्या स्मरणार्थ आम्ही साजरा केलेल्या बलिदान विधीद्वारे आमची तुझ्यावरील भक्ती वाढव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. ख्रिस्त राजाच्या नोवेनाची प्रार्थना. हे ऐश्वर्यपूर्ण ख्रिस्ता, तू स्वर्ग आणि पृथ्वीचा राजा आहेस, हे आम्ही मान्य करीतो. आज आम्ही आम्हावरील तुझा राज्य अधिकार जाहीर करतो व यापुढे आम्ही आमचे जीवन तुझ्या जीवनाप्रमाणे करण्याचे वचन देतो. हे ख्रिस्त राजा, तुझे राज्य प्रेम, प्रार्थना, दया, शांती, क्षमा, सेवा, शेजार धर्म, गरिबाविषयी आदर, विकलांग, अपंग, आजारी, गरजवंत व इतर धर्माबरोबर कसे वागावे हे आम्हास तू शिकवितो. ख्रिस्ताचे राज्य येण्यासाठी ख्रिस्ताप्रमाणे आम्ही सुद्धा अनेक गोष्टीचा त्याग करून आमच्या कुटुंबात तुझ्या प्रेमाची ज्योत नेहमी पेटवीत ठेवण्यासाठी सुबुद्धी दे व आम्हाला पाप निवेदन करण्यासाठी प्रवृत्त कर. हे ख्रिस्त राजा, आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हो
आमच्या शारीरिक व आत्मिक कार्यास आशीर्वाद दे. आमचे कष्ट हलके कर. आमच्या अडीअडचणीत आम्हाला मार्ग दाखव. आमच्या आजारातून आमची सुटका कर. स्वार्थी जीवन न जगता ख्रिस्त सभेच्या व शेजाऱ्यांची आणि समाजांची योग्य प्रकारे सेवा करण्यासाठी आम्हास कृपादान दे. आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना शांती दे. तू ख्रिस्त राजा असून सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमीन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मला क्षमा करू, तसेच आमच्या पितांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडून देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देवाची माता, नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देवाची माता, नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. प्रभूचे नाव हाच आमचा आसरा आहे. प्रभू माझी प्रार्थना ऐकून घे. प्रभू तुम्हा बरोबर असो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो परमेश्वरा, या तुझ्या सेवकांना मानसिक व शारीरिक स्वास्थ्य दे. धन्य कुमारी मरियेच्या विनंतीद्वारे सध्याच्या आजारातून त्यांना बरे कर व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे अनंत सुख उपभोगास त्यांना पात्र बनव. आमेन. तुमचे संरक्षण कराव्यास प्रभू येशू तुमच्या जवळ असो. तुमचे पालन कराव्यास तो तुमच्या मध्ये असो. तुमचे मार्गदर्शन कराव्यास तो तुमच्या समोर असो. तुमचा सांभाळ कराव्यास तो तुमच्या पाठीशी असो. तुम्हाला आशीर्वाद द्याव्यास तो सदैव तयार असो. सदा साईनी मातेच्या विनंतीमुळे सर्व समर्थ पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि तुम्हाबरोबर युगानुयुग राहो. ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे.